नमस्कार, मी हमीद शेख आणि आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह. येत्या काळात लातूर महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या अनुषंगानं भारत सत्ता एक सिरीज सुरू करत आहे. त्या सिरीजचं नाव आहे हो रहे हैं 5 साल क्या है गली मोहल्ले का हाल. म्हणजे मागच्या 5 वर्षात जे काही आश्वासनं विद्यमान नगरसेवकांनी दिली होती त्या आश्वासनांचं काय झालंय आणि मागच्या 5 वर्षात खरंच प्रभागाची अवस्था बदललेली आहे का, या विषयावर आम्ही या सिरीजमध्ये चर्चा करणार आहोत. या चर्चेसाठी त्या प्रभागातील मान्यवर मंडळी आमच्या सोबत असणार आहेत. आजची चर्चा आम्ही सुरू करत आहोत प्रभाग 1 पासून. हा प्रभाग 1 म्हणजे लातूरचा गावभाग, जुनं लातूर. व्यंकटेश नगर पासून लातूरच्या पूर्ण गावभागातील हा सगळा परिसर. या परिसरामध्ये विद्यमान जे नगरसेवक आहेत त्यात संख्याबळ भाजपचं 3 आहे आणि काँग्रेसचं 1 आहे. पारंपरिक काँग्रेसचा असणारा हा प्रभाग अपवादात्मक परिस्थितीत फक्त भाजपकडे गेलेला आहे. त्यातलीच परिस्थिती म्हणजे मागचं एक इलेक्शन. या प्रभागातून लातूरचे माजी उपमहापौर देविदासजी काळे, ज्यांचा परवा वाढदिवस झाला, ते आणि भाजपचे गटनेते आमचे स्नेही शैलेजी गोजमगुंडे हे भाजपकडनं नगरसेवक आहेत. ही दोन्ही मातब्बर मंडळी सध्या त्या प्रभागाचं काम बघतायत. पण मंडळी नुसती मातब्बर असून भागत नाही. प्रभागात खरंच काम झालंय का, हाही या अनुषंगानं हा प्रश्न उपस्थित होणार आहे. त्याचबरोबर भाजपचे 3 नगरसेवक आहेत आणि काँग्रेसकडे फक्त 1 नगरसेवक असणारा हा प्रभाग आहे. या प्रभागाचे अनेक दुखणे आहेत. ती दुखणे सरलीत का, हेही आपण या चर्चेतून जाणून घेणार आहोत. या चर्चेसाठी आमच्या स्टुडिओमध्ये 2 मान्यवर मंडळी आहेत. एक आहेत ॲडव्होकेट राजेशजी खटके साहेब. राजेशजी खटके हे स्वतः मागच्या वेळेस या नगरसेवकांच्या विरोधात यांनी निवडणूक लढवलेली आहे. राष्ट्रवादी म्हणजे त्यांच्या पत्नी निवडणूक लढवल्या होत्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडनं आणि त्यात त्यांचा पराभव झाला होता. राजेशजीचं मी भारत सत्ताच्या स्टुडिओमध्ये या चर्चेसाठी खूप खूप स्वागत करतो. आणि दुसरी मंडळी माझ्या उजव्या हाताला जे बसलेत त्यांना लातूरमध्ये यांच्या परिचय द्यायची गरज नाही, पण स्टुडिओमध्ये आलेत त्यामुळं परिचय देणं बंधनकारकच असतं. ॲडव्होकेट गोपाळजी बुरबुरे आमच्यासोबत आहेत. सामाजिक चळवळीतील कार्यकर्ते आहेत. ओबीसी आंदोलनात मागच्या काळापासून त्यांनी बरंच काम पण सुरू केलेलं आहे. या दोघांबरोबर आपण चर्चा करणार आहोत की 5 साल होत आहेत पण प्रभागाची हालत बदलली आहे का, या विषयावर. माझा पहिला प्रश्न राजेशजी यांच्यासाठी असणार आहे, कारण राजेशजी विरोधी पक्षात आहेत आजच्या घडीला. म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आहेत पण प्रभागात ते विरोधक आहेत. सत्तेत भाजप आहे मेजॉरिटीमध्ये. सर, स्वागत आहे भारत सत्तामध्ये आपलं. खूप खूप धन्यवाद. माझा पहिला प्रश्न आपल्यासाठी असणार आहे, मागच्या 5 वर्षाच्या कार्यकालाकडे तुम्ही कसं बघताय, पर्टिक्युलर तुमच्या वॉर्डाच्या संबंधित? या ठिकाणी एक सांगू इच्छितो, प्रभाग क्रमांक 1 जो जुना गावभागचा एरिया आहे त्यामध्ये मागच्या काळामध्ये माझी आई नगरसेवक म्हणून काम करत होती. त्या काळातले शेवटच्या टप्प्यातली जी काय कामं होती, रस्ते असतील, नाले असतील, गटारीचे असतील, हेच कामं झालेली दिसत आहेत. किंवा ते कामं पुढे आल्यानंतर ह्या नगरसेवकाने त्याचा पाठपुरावा वगैरे केला असेल किंवा तो काम त्यांनी केलं असेल. पण नवीन असं एकही काम मला प्रभाग क्रमांक 1 मध्ये दिसत नाही. अतिशय मोठमोठी नावं आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यापर्यंत ओळख असलेली माणसं आहेत, पण त्या पद्धतीने त्यांनी तिथं निधी खेचून आणला नाही किंवा ना खेचण्याचा प्रयत्न केला नाही. काय तर त्यांचा अंतर्गत वाद असतील किंवा ते वेगवेगळ्या गटाचे असतील, मला नेमकं काय आहे ते मला त्यात खोलात जायचं नाही. पण या ठिकाणी ज्या पद्धतीनं अपेक्षेनं लोकांनी ह्यांना निवडून दिलं तर ती अपेक्षा त्या ठिकाणी पूर्ण झाली नाही असं या ठिकाणी मी सांगू इच्छितो आपल्याला. म्हणजे एकूणच तुमच्या दृष्टीनं मागचे 5 वर्ष जे काही विद्यमान नगरसेवक आहेत ह्यांच्या कामगिरीला तुम्ही 10 पैकी किती मार्क द्याल? मी तर ह्यांना 1च मार्क देईन. अच्छा. तोही 1 मार्क कशासाठी, शांततेचा मार्क. एक पेपर कोरा ठेवल्यानंतर जो एक मार्क देतात की स्वच्छतेचा मार्क, विद्यार्थ्यांनी अटेंडन्स लावली बाबा, असं तेवढा अटेंडन्सचा 1 मार्क मी देईन. अच्छा. मी कुठलाही त्याच्यापुढे 1ही मार्क वाढून देणार नाही. अच्छा. राजेशजीचं मत आपण ऐकलेलं आहे वकील साहेब. एकूणच तुमचा गावभाग जो आहे काँग्रेसचा बालेकिल्ला आहे, पण तिथं भाजप निवडून आली आणि त्यांनी बरीच दावे केली होती. मागच्या काँग्रेसच्या काळावर बरोच आरोप लावला होता प्रचार काळादरम्यान, आम्ही गावभागाचा विकास करू, याव करू, त्याव करू, जे काही जनरली बोलतच असतात. एकूण 5 वर्षातील परिस्थिती काय, कसं बघताय तुम्ही याच्याकडं? गावभाग म्हणजे लातूर शहराचं वैभव आहे. खूप मोठी ऐतिहासिक पार्श्वभूमी या शहराला आहे. आणि गावभाग म्हणजे मूळ लातूर, या शहराचे मूळ रहिवासी, मग ते सर्व जाती धर्माचे असतील,
त्यांचा रहिवास असलेला हा ठिकाण, स्लम एरिया मोठ्या प्रमाणात आहे, हम्म, अनेक नागरी समस्या असलेलं ठिकाण, हम्म. आणि ऐतिहासिकदृष्ट्याही सुरत शहावली दर्गा असेल, सिद्धेश्वर मंदिर असेल, रामलिंगेश्वर मंदिर असेल, अशी अनेक जुनी परंपरा असलेली, धार्मिक दृष्ट्यानं सुद्धा, सामाजिक दृष्ट्यानं सुद्धा लातूरला जो शांततेचा वारसा आहे, शांत शहर म्हणून, त्याचं मूळ कुठं तर गाव भागात आहे. बरोबर बरोबर. आणि इतका ऐतिहासिक सर्व वारसा संपन्न असलेला आमचा गावभाग, आता तुम्ही उल्लेख केला की काँग्रेसचा बालेकिल्ला होता आणि आता भाजपचे तिथं नगरसेवक आहेत. हे बालेकिल्ले त्यांनी केले फक्त, पण गावभाग जो बकाल आहे तो बकालच राहिला. मग ती सत्ता काँग्रेसची असो किंवा सत्ता भाजपाची असो, किंवा नगरसेवक काँग्रेसचे असोत किंवा भाजपचे असो, आधी एक काँग्रेसचे आहेतच की सध्या, एक सोबत आहेतच. त्याच्यामुळं हे स्वतःचे बालेकिल्ले बनवणे म्हणजे फक्त लोकांना आमिष दाखवायची. प्रत्येक वेळेस गावभागात निवडणुका जेव्हा लागतात तेव्हा गैरमार्गाचा वापर करायचा, प्रलोभनं द्यायची, दारूचा पैशाचा सर्रास वापर करायचा आणि मतं घ्यायची, वेगवेगळी आश्वासनं द्यायची. परंतु कुणीही गावभागाच्या मागं लागलेलं दुष्टचक्र थांबवू शकलेलं नाही, मग ते काँग्रेस असो किंवा भारतीय जनता पार्टी असो. आता भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक निवडून आले गेल्या टर्मला, आणि लातूर शहरामध्ये महानगरपालिकेवर त्यांची सत्ता आली. पहिले 2.5 वर्ष त्यांच्याकडे होते, पहिले 2.5 वर्ष त्यांच्याकडे होते, आणि त्या काळात तर मुंबईत तेच होते, दिल्लीत पण तेच होते, आणि गल्ली ते दिल्ली सत्ता भारतीय जनता पार्टीची होती. आणि काँग्रेसवर ज्या आरोप करून, ज्या गोष्टींची त्यांनी सर्व चिखलफेक करून, किंवा जे काही काम झालं नाही ते आम्ही करू अशी जी आश्वासनं दिली होती, त्या आश्वासनांच्या बळावर लातूरकरांनी आणि गावभागानं मोठ्या विश्वासानं एक परिवर्तन घडवण्यासाठी भारतीय जनता पार्टीला साथ दिली. आणि लातूर महानगरपालिकेवर जो भाजपाचा झेंडा तेव्हा फडकला होता, त्यामध्ये मोलाची जबाबदारी गावभागांनी निभावली होती. उपमहापौर पण दिला गावभागाला. उपमहापौर आणि सत्तेची मोठी मोठी पदं मनपामध्ये असताना, कारण लातूर जिल्ह्यामध्ये जे भारतीय जनता पार्टीचे काही लोकप्रतिनिधी आहेत, ज्यांचं की मुख्यमंत्र्यापर्यंत ओळख किंवा वजन हा जो भाग असतो, पालकमंत्रीसुद्धा त्यांच्या जे जवळचे कार्यकर्ते, असे दोन्ही लोक गाव भागात आहेत, देवीदास काळे असतील किंवा ॲडव्होकेट शैलेश गोजमुंडे असतील, तर ते हवं तर करू शकले असते. परंतु या बाबतीत ते उदासीन दिसले. महापौर पदाची संगीत खुर्ची खेळण्यात ही 5 वर्ष यांनी घालवलेली आहेत. कुठल्याही पद्धतीचा विकास गावभागात झालेला नाही असं माझं स्पष्ट मत आहे. ॲडव्होकेट राजेश खटकेंनी एक मार्ग दिला स्वच्छतेचा. गावभागात जर तुम्ही गेलात कुठेही स्वच्छता दिसणार नाही. अटेंडन्सचा दिला असेल तर काय अडचण नाही, पण स्वच्छतेचा एक सुद्धा मार्क त्यांना मिळू शकत नाही. त्यांची कामगिरी 0 आहे. म्हणजे तुम्ही 0 मार्क देणार? 0 मार्क. अच्छा. वकील साहेब, हे सगळं आता दोघांची चर्चा मी ऐकलेली आहे. तुमच्या हिशोबाने भाजपचे 0 मार्क आहेत, पण विरोधक म्हणून तुम्हाला किती मार्क द्यावे? मागच्या 5 वर्षामधून तुम्ही पण तितके ॲक्टिव्ह दिसले नाहीत जनतेच्या प्रश्नासाठी. साहेब, विरोधक म्हणून मात देण्यापेक्षा आमची ताकद लातूर शहरामध्ये नगण्य म्हणता येणार नाही, पण एक बऱ्यापैकी आहे. शहराचा मुद्दा तुमच्या प्रभागाबद्दल बोलतो. नाही, तो मी प्रभागापुरतंच बोलतोय. त्या ठिकाणी आमच्या दोन्ही उमेदवारांना जवळपास 2200च्या जवळपास मतदान होतं. त्या प्रभागामध्ये आमचं काम थोडंफार कमी पडलं का, एखादा कमी पडलं, पण आम्ही काम करायचा प्रयत्न केलो साहेब. आम्ही ठीक आहे आंदोलन करतोय, पण आजही पाणी सुटल्यानंतर पहिला फोन आज आम्हालाच येतो. ते आम्हाला नगरसेवक समोर आजही बरेच लोक स्लमभाग असल्यामुळं बरेच जणांकडे नंबर कंटिन्यू ते फीड विषय नसते, पण ते जुन्याच नगरसेवक फोन लावला जाते. त्यातही आम्हालाच फोन लावतात की साहेब पाणी आलं नाही किंवा घाण पाणी येतं आहे, साहेब घंटागाडी आलं नाही. आमच्याकडं घंटागाडीचे सगळ्याचे नंबर आहेत, आमच्याकडे SIचे नंबर आहेत. आम्ही त्या SI जे आमच्या भागातला जो आहे, आता त्यांची भरती झाली, त्यांना शुभेच्छा देतो, तर त्यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट असते. आणि आम्ही वेळोवेळी जनतेचे जी काय प्रश्न असतील, आता लहान मुलाचे बर्थ सर्टिफिकेट काढण्यापासून जवळपास मृत्यूचं हे काढण्यापर्यंत, किंवा जी काय आता माझी मिसेस काही गटाच्या माध्यमातून काही काम करते, त्या माध्यमातून आम्ही पालिकेचे जे वडगावे साहेब आहेत किंवा आता उदारे साहेब आहेत, सातपुते साहेब आहेत, ह्या माध्यमातून आमचं काम असतं. पण ते काम आमचं तेवढं दिसून येत नाही, कारण आम्हाला ती प्रसिद्धी करता येत नाही किंवा आमच्याकडे ते साधनं कमी आहेत. तुम्ही कामं करत नाहीत असं मी म्हणत नाही आज, पण एक विरोधक म्हणून जी भूमिका घ्यायला पाहिजे ती भूमिका कुठंतरी कमकुवत झाली नाही असं तुम्हाला वाटत का? असं मला वाटत नाही, कारण तुमच्या नजरेनं तसं वाटतंय की
आम्ही तेवढं स्ट्रॉंग नाहीत. पण आम्हाला वाटतं की आम्ही वार्डामध्ये आमचं इरफान शेख असेल किंवा आमचं इर्शाद असेल किंवा आमचे जे काही जुने सहकारी आहेत बरकत भाई असतील किंवा आता नवीन आलेले काही पक्षामध्ये आलेले ते आहेत किंवा आता आमचा राष्ट्रवादीचा आमचा नगरसेवक आहे राजामोहन साहेब ह्यांच्या माध्यमातून आम्ही वार्डातले कामं केलेले आहेत साहेब. आणि ह्याही लोकांना आम्ही त्या ठिकाणी त्यावेळेस विरोध केलेला आहे. कोविडच्या काळामध्ये या ठिकाणचे नगरसेवक घर सोडून जात आहेत. 2-2 महिना दीड दीड वर्षच ते सापडत नाहीत. त्यांच्या जी काय अडचणी असेल आम्ही दुसऱ्या नगरसेवकाकडून करून घेतो. ही अडचणच आहे साहेब, ही कामच आहे आमचं. आम्ही विरोधासाठी विरोध करत नाही. आम्हाला आमच्या आदरणीय शरद पवार साहेबांनी असं शिकवलं नाही की आमचं 80% समाजकारण आणि 20% राजकारण एवढा विषय आहे आणि त्याच भूमिकेत आम्ही आजही आहोत. येणाऱ्या काळात आमची तीच भूमिका राहणार आहे. त्याच्यामुळं असा विषय नाही की आमचं तिथंही आहे. ठीक आहे, थोडंफार कमी जास्त आहे, पण आमचा यांना कायम विरोध असतो. काही झालं तर आमच्या आजच्या फेसबुकच्या पोस्ट किंवा व्हॉट्सअप मेसेज किंवा आमच्या काही पेपरचे आंदोलन बघितलं तुम्ही, त्याच्यामध्ये 1 नंबर सुद्धा काही आंदोलन नाहीत. म्हणजे एकूणच तुम्ही आंदोलन केली पण ती दखल घेतली नाही असं म्हणायला वाव आहे. हां, दखल घेतली नाही किंवा त्यावेळेसचा प्रभाव असते ती कसं ही फार प्रभावशाली नाव आहेत. वार्डाची जी 2 नावं आहेत ते फार प्रभावशाली नाव आहेत. म्हणजे त्यांना थोडंफार म्हणजे विरोध करणे म्हणता येत ना त्याला, पण त्यांना थोडे बी चुनचुनलं की काय तर करतायत म्हणलं की ते लगेच तिथं येणार, काय तर जवळच्या लोकांना मिसगाईड करणार, काय तर करणार. एखादं आंदोलन आम्ही ठेवलं वार्डात काय तर की लगेच त्याची पोस्ट पडली की दहशत असेल किंवा त्यांचं एक स्टाईल आहे हम कर सो कायदा हम किसी को नाही गिनते. जे संविधानाच मानत नाहीत ते बाकीच्याला मानायचा विषयच नाही. आणि त्याच ह्याच्यावर त्यांनी तिथला विरोध मोडून काढण्याचा प्रकार करतात. आणि आमचं काय हो साहेब, आम्ही कुणासाठी करतो? आम्ही जनतेसाठी करतो. जनता आमच्यासोबत आहे, आजही आहे. ठीक आहे, ते लोक दिसत नसतील, पण आजही बऱ्याच ठिकाणी निवेदन आमचे आजही महापालिकेमध्ये विविध माध्यमातून दिलेले आजही निवेदन आहेत. विविध आंदोलन असतील. आता काल परवा आमचे ते एक पत्रकार मित्र होते ते इरफान भाई, त्यांनी एक चांगलं ते यूट्यूबवर वगैरे ते सोशल मीडियाच्या माध्यमातून तोही राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. म्हणजे राष्ट्रवादीचा विरोध नाही असं नाही, पण हा विरोध तेवढा प्रमाणात दिसायला पाहिजे किंवा जेवढी अपेक्षित आहे तेवढं प्रमाणात नाही, हे मलाही मान्य आहे. अच्छा, वकील साहेबांचा आपण मुद्दा ऐकलेला आहे. खरंच अशा प्रकारची परिस्थिती आहे का? दहशत म्हणा, भीती म्हणा, असं वार्डात होतं का? काय म्हणताय तुम्ही फार दिवसापासून सोशल मुवमेंटमध्ये आहेत, सगळ्या प्रकारच्या मुवमेंटमध्ये तुम्ही काम केलेलं आहे, तर अशा प्रकारची परिस्थिती खरीच आहे का? आता राजेशजी खटके सिनियर कार्यकर्ते आहेत, नेते आहेत. त्यांच्या मातोश्री यांनी त्या प्रभागाचं नेतृत्व केलेलं आहे लोकप्रतिनिधी म्हणून. यावेळेसही त्यांनी निवडणूक त्यांच्या मिसेसनी लढवलेली आहे. ते सांगतायत म्हणजे त्यामध्ये काहीतरी तथ्य असेल. तुम्ही त्याच आणि मी ही काही लोकांचे माझ्याकडं तक्रारी आलेल्या आहेत तेव्हा ज्या काळात, त्यावरूनही असं वाटतं की सोशल माध्यमात सुद्धा टीका केल्यानंतर कार्यकर्त्यांना धमक्या देणे, त्यांना मारणे कार्यकर्त्यांच्या मार्फत, अशा पद्धतीचे प्रकार गावभागात झालेले आहेत. परंतु गावभाग कुणाच्याही दहशतीला, दडपणाला भीक घालणारा नाही. काही असेल दहशत तर ती पुढील काळात मोडून काढू, परंतु अशा दहशतीला गावभाग साथ पण देत नाही आणि भीकही घालणार नाही, असं मला म्हणायचं आहे. बाकी ते म्हणतात की विरोध ह्या विषयावर बोलले, ते कदाचित त्यांना म्हणजे ते कन्फ्यूज असतील की राष्ट्रवादी कधी भाजपसोबत असते, कधी काँग्रेससोबत असते काय, त्याच्यामुळे विरोध कुणाला करायचा आणि कधी भूमिका त्यांच्या नेतृत्वाची बदलेल असा काही विषय असल्यामुळे खटके साहेबाची त्याच्यामध्ये अडचण होऊ शकते. त्यांचा दोष नाहीये, तर ती पक्षाची भूमिका कन्फर्म नसल्यामुळे त्यांचे एकमेव नगरसेवक लातूर महानगरपालिकेचे प्रभाग नंबर 1 पुरतं बोलतोय मी गोपाळशी. गोपाळ, तुमचं म्हणणं शहरापुरते कदाचित बरंही असं ते म्हणणार, त्या विषयाचा माझा विषय फक्त प्रभाग नंबर 1 चा विषय आहे. येतेच ना. आणि यांचा एकमेव नगरसेवक राजा मणियार, ते साहेब राजा मणियार साहेबांनी वंचितमध्ये प्रवेश केला, विधानसभा लढवली, परत ते आता काँग्रेससोबत आहेत. आणि त्याच्यामुळं थोडंसं खटकेंसारख्या प्रामाणिक कार्यकर्त्याला काम करताना पक्षाकडून तितकी ताकद मिळत नाही, असं माझं मत आहे. कुठल्याही पक्षाचा प्रामाणिक कार्यकर्ता हा थोडा वंचितच असतो, ह्याबद्दल काय म्हणजे काहीच कारण नाही. आणि पक्षाची ताकद तेवढी त्यांना भेटत नसेल म्हणून त्यांना तसा अनुभव आला आहे. परंतु गावभागात हे काही वातावरण विकास तर केलेला नाहीच आहे. गावभागातले तुम्ही रस्ते बघा, गावभागातल्या गटारी बघा, गावभागातले लाईट, स्ट्रीट लाईटवर सुद्धा जर 2-2, 3-3 दिवस स्ट्रीट लाईट चालू होत नाहीत. गावभागातल्या आता हे स्वच्छता, आता तुम्ही आंदोलनं काय केली वगैरे हा तुमचा त्यांना प्रश्न होता, तरी मीच घेतो की आंदोलनामध्ये आम्ही जेल भोगून आलो आहे, कुठं काय कशा आहेत. परंतु ज्या स्वच्छतागृहांचा यांनी इतका गवगवा केला लातूरमध्ये, पण तुम्ही ज्या प्रभागात आहेत त्या प्रभागातील महिला आजही उघड्यावर शौचास जातात. एकही तुम्ही शौचालय आपल्या प्रभागात नाही बनवू शकलात. अशा पद्धतीचे अनेक ग्रीन बेल्ट
कोणता ग्रीन बेल्ट तुम्ही अतिक्रमणं काढली तर ते ग्रीन बेल्ट असा सुशोभित केलाय? प्रभागातल्या नागरिकांना मोकळे श्वास घेण्यासाठी, जाहीरनाम्यातला एकही मुद्दा क्लिअर झाला आहे का? जाहीरनामा ह्या विषयावर जर तुम्ही आलात तर लातूरच्या निवडणुका एक नंबरला जो ज्वलंत मुद्दा असतो तो पाणी, आणि 24 तास पाणी पुरवठा करू. ह्या निवडणुकीला ते मिरजेहून पाणी आणलं, ह्या मुद्द्यावर त्यांनी निवडणूक लढवली. ठीक आहे, तेव्हा आणलं, तुम्हाला लातूरकरांनी विश्वासानं मतदान केलं, तुम्हाला सत्तेत आणलं. तुमचा जाहीरनामा होता की लातूरमध्ये 24 तास नळाला पाणी पुरवठा करू. बरोबर. 2.5 वर्ष तुमची महापालिकेवर सत्ता होती, तुम्ही स्टँडिंगचे सभापती होतात, उपमहापौर होतात, या प्रभागाचा म्हणून आमचा हक्क होता त्या गोष्टीचा. लातूरमध्ये त्यांच्याही काळात कधी 8 दिवसाला सुद्धा पाणी आलेलं नाही. अच्छा. उजनीचं पाणी आणू, त्याची फेक्झिबिलिटी तपासू. मुख्यमंत्र्यांनी लातूरला केंद्रीय मंत्रिमंडळाची बैठक घेतली होती, आणि तुम्ही तितके जवळचे असे मातब्बर जर राजकारणी असाल, उजनीचा पाणीचा तर फार मोठा विषय, त्याच्यावर तर चर्चाच करणं म्हणजे निवडणुका त्या मुद्द्यावर होतात. तर प्रभागामध्ये सुद्धा पाण्याचा असाच विषय आहे. प्रभागात तर जे 8 दिवसालाही पाणी येतं किंवा 10 दिवसाला जे पाणी येतं त्याच्यात सुद्धा इतकं पाणी वेस्टेज जातं ना. सकाळी 8 वाजता जर पाणी आलं तर रात्री 11पर्यंत पाणी चालू असतं. बरोबर. आणि त्याला तोट्या बसवलेल्या नाही आहेत, नागरिकांमध्ये त्याची जागृती केलेली नाही आहे, यांचं पाणी पुरवठ्याचं नियोजन नाही आहे, ह्यांची पाईपलाईन किती वर्षापूर्वीची आहे त्याचा काही अंदाज नाही, त्याला लिकेजेस किती आहे त्याचा काही अंदाज नाही, घाण पाणी किती मध्ये जात आहे याचा कुठलाही यांना त्याचं तारतम्य नाही. लोकांना घाण पाणी पाजून लोक गावभागात साथीचे रोग इतके पसरतात. आणि पाण्याच्या मुद्द्यावर पाणी इतकं लातूरला पाणी म्हणजे खूप जिव्हाळ्याचा सेन्सिटिव्ह विषय लातूर, आणि त्या विषयात इतकं पाणी गावभागात वाया जातं. आम्ही त्याच्यावर खूप आंदोलन केले, महापालिकेत जाऊन महापौरांना घेराव घातला, गावभागातील लोक जाऊन, की पाणी टंचाई इतकी लातूरला तीव्र असताना पाण्याचा असा अपव्यय महापालिकेच्या या ढिसाळ कारभारामुळं, मग ते कुणाचाही असो, सत्ता 2.5 वर्ष यांची 2.5 वर्ष यांची आहे, बरोबर, हे काहीतरी बदलू शकले नाहीत. आणि ते जे आश्वासन होतं ते हवेत विरलं. 24 तास पाणी द्यायचं. आणि काय आणखी डेव्हलप म्हणून काय केलं तुम्ही? वाचनालय काढली, तिथं काही कुठं जिम, ओपन जिमचा इतका गवा केला. प्रभागात फक्त कुठंतरी त्या व्यंकटेश नगरच्या पॉश एरियामध्ये एक जिम, ओपन जिम तिथं आणली. परंतु ठीक आहे, तिथं आणली त्याचं स्वागत आहे, परंतु गावभागात सुद्धा लोकांचं स्वास्थ्य ठीक राहावं यासाठी इकडं एखादी ओपन जिम सुद्धा ते आणू शकले असते, परंतु तसं केलं नाही. मागच मनपाच्या गटनेत्यांनी रिंग रोडला आंदोलन केलं रस्त्याचं. करायला पाहिजे आंदोलन, ते कशा पद्धतीने करावं त्या बाबतीत मी नाही जाणार, परंतु तोही मुद्दा आहेच. परंतु तुम्ही जिथं राहता त्या रस्त्यावरून पाऊस नाही पडला तरी गटरीचं घाण पाणी, तुम्ही तिकडून कधी येत जात असाल तर रस्त्यावर असतं. लोकांचे टॉयलेट बाथरूमचे आउटलेट जे आहेत ते सर्व नालीत आहेत. पाणी रस्त्यावर येतं, नाल्याचे ब्लॉकेज असतात, आणि अक्षरशः घाण पाण्यातून नागरिकांना तिथं नाकाला हात लावून प्रवास करावा लागतो. खडक हनुमान ते सिद्धेश्वर चौक या रोडवर हीच परिस्थिती आहे. त्याच्या उपर जाऊन नांदगावे स्मशानभूमीच्या रोडला जराही पाऊस आला की तळस असतं, अक्षरशः तिथून जाणं येणं बंद होऊन जातं. मग ह्या गोष्टीकडेही तुम्ही लक्ष घातलं पाहिजे. प्रभागाचे जबाबदार लोकप्रतिनिधी म्हणून लातूरचे तुम्ही भाजपमधील एक प्रस्थ असलेले नगरसेवक, लोकप्रतिनिधी, गटनेते म्हणून किंवा उपमहापौर म्हणून याच्याकडं साफ दुर्लक्ष करायचं. आणि परत आता निवडणुकाची चाहूल लागली की निवडणुका पर नेहमीच येतो, मग पावसाळा म्हटल्यासारखं नागरिकांच्या गाठीभेटी घ्यायचा प्रयत्न करायचा, तेच मुद्दे परत घेऊन यायचे, हे चालूच आहे. खडके साहेब, वकील साहेबांनी बरेच मुद्दे मांडलेले आहेत. जसा एक पाण्याचा प्रश्न आला, गटरीचं पाणी रस्त्यावर यायचा, तर जेव्हा कधी पाऊस येईल किंवा अधिकपेक्षा जास्त जर पाणी सुटलं नळाला तर आपलं बालाजी मंदिरचा जो परिसर आहे त्या रस्त्यावरनं पण माणूस सहजासहजी जाऊ शकत नाही. परत खडक हनुमानचा जो रोड आहे, जो सुभाष चौकातनं खाली आलेला आहे, त्या रोडला तर थोडं बी पाणी सुटलं की पूर्ण रस्त्यावर असं जाऊ शकत नाही परिस्थिती. मग ही परिस्थिती वर्षानुवर्ष आहे, ही परिस्थिती कधी बदलणार आहे? आणि इव्हन तुम्ही पण सत्तेत आलात तर काय असणार आहे स्टेटस याचं? साहेब, आम्ही एक प्रयत्न केला ते गटेरी वगैरे आसपासच्या मला जसं कळतंय तसं तिथं ती खडक हनुमानचं पाणी भरलेलं असतं. तर त्या काळामध्ये, आमच्या काळामध्ये ते गटरीचा प्रस्ताव झाला होता मंजूर, आणि गटरी पण आपण त्या ठिकाणच्या थोड्याशा खोल केलेल्या आहेत. पण तिथं साहेब जागाच एवढी कमी आहे आणि एवढा प्रचंड फ्लो येतो, ते नुसतं गटरी किंवा ह्या कारण असं होणं, त्याला काहीतरी एक स्पेशलच करावं लागेल की त्याचं आउटलेट काढावं लागेल, किंवा रस्त्याच्या मधूनच काहीतरी एक सेंटर पॉईंट काढून त्याच्यातून काहीतरी करून त्याचं जर केलं, कारण ते गटरी किती मोठ्या केल्या किती फास्ट आला तर ते वरचा फ्लो एवढा मोठ्या प्रमाणात येतो साहेब.
तरी मला वाटतं अशात ते जनावरचं वगैरे जास्त काही येत नाही. किंवा पहिले कसं होतं साहेब, कॅरी बॅग असतील किंवा प्लास्टिकचं किंवा काही कचरा किंवा काही जणांचे अक्षरशः ते संडासचे शेवटचे पाईपसुद्धा त्या गट्टीत सोडले राहायचे. ती असं आता बऱ्याच प्रमाणात आता कमी झाल्यामुळं थोडाफार ह्याच्यामध्ये इफेक्ट झालेला आहे. नागरिकही जागृत झालेत. आता प्रत्येकाच्या घरी संडास वगैरे झाल्यामुळं हे तेही आता आउटलेट त्यांच्या बाहेरचं ते बंद केलेलं आहे. नागरिक सुधारलेत. पण साहेब रस्त्याचं जे आहे ना, तिथला विषय अतिशय म्हणजे त्या भागातला भावनिक विषय आहे. ह्या पाण्यामुळं आणि ह्या रस्त्यामुळं तर अनेकदा मला वाटतं गोपाळ बोरवे साहेबांनी पण एवढे आंदोलन केले त्या काळामध्ये. मागच्या मला वाटतं ह्या 3 ते 4 वर्षामध्ये थोडंफार आंदोलनाची धग थोडीफार काहीही झाली असेल किंवा कमी झाली असेल, काय तर असेल. कोविडचा काळ होता तो आपण असेल ते. पण तिथला प्रश्न हा मला आज तर वाटत नाही आज तर त्याला कोण कोणीही सोडू शकत नाही. आता हा राहिला प्रश्न. ही आता इथं तर नगरसेवकाच्या लेवलला येते का नाही मला विषय कळणार गेलं ती. पण समज असेल जे काही नेतृत्व असेल जिल्ह्याचं किंवा शहराचं किंवा ज्यांनी कोणी असते त्यांनी ते स्वच्छ भारत अभियान किंवा असे काही कुठल्या तरी अभियानातून एक मोठंसं बजेट आणून त्या सेंटरमधूनच काय तर करावं लागेल आणि मग त्याचा रस्त्याचं वरचं हे करून त्याशिवाय ही घाण पाण्याचा प्रश्न लातूर गावाचा सुटणार नाही. असं मागे एक सर्वे झाला होता. मला वाटतं ते एक पत्रकार होते, त्यांचंही असंच म्हणणं होतं की इथं तुम्ही ही किती काय केलं तर इथं काय करता येणार नाही. गावातला मूळ रस्ताच फार छोटा आहे. तो रस्ता जर बघितला गावात तर सगळे अतिशय अडचणीचं आहे ते. आणि मग गोपाळ बोरवे साहेबांनी बरेच त्यावेळेस प्रयत्न केले. त्याला आमचंही साथ होतं. ह्यांचे जे काही सामाजिक कामं आहे किंवा आंदोलन असते त्यांचा आम्ही पाठिंबा असतो. बाहेरूनमधून त्यावेळेसची परिस्थिती असते. पण आम्ही कायम गोपाळ बोरवे यांचा चांगल्या विषयावर आम्ही ह्यांचं कधी त्या ठिकाणी केलं. त्यांनी बऱ्याच वेळा ते जनावरांची आतडी वगैरे यायची, प्राण्याचं मांस यायचं ते वरून असं. आणि आल्यानंतर त्या गावातल्या बऱ्याच ठिकाणी एवढे सुंदर सुंदर मंदिर आहेत. रामेश्वर मंदिर असेल, आंबलेश्वर मंदिर असेल, ही सगळी मंदिर त्या ठिकाणी जात असताना त्या लोकांच्या पायाला ही लागायची घाण. त्यावेळेस हिने ज्या वेळेस त्यावेळेस मी त्यावेळेस आमच्या नगरसेवक असताना सुद्धा मी यांच्यासोबत आलेलो आहे. पण हा प्रश्न एवढा जटिल आहे साहेब की ह्याला वरच्या लेवलनं आणि प्रामाणिक प्रयत्न केला पाहिजे. तर हा विषय उद्या इलेक्शन जवळ आलं काय तर मी करतो असा विषय होणार नाही. एक अतिशय चांगला विषय जर संपवायचा असेल तर सगळ्यांनी जबाबदारीने केलं पाहिजे आणि असं हा लेवलच्या खाली विषय व्हायचा शक्यता कमीच आहे. परंतु खडके साहेबांनी जे उत्तर दिलं त्याला मला सांगायचं असं की पाणी, लाईट, नाल्या हा विषय महापालिकेचा. एक्झॅक्टली नगरसेवकांची कामं काय आहेत, महापालिकांच्या शाळांची परिस्थिती काय गाव भागातल्या. लातूर शहरातला सगळ्यात मोठा महानगरपालिका दवाखाना पंडित जवाहरलाल नेहरू दवाखाना हा सगळ्यांच्या आशेचा दवाखाना होता गोरगरिबांच्या स्लम एरियातला. प्रत्येकाच्या आश्वासनात असतो दर निवडणुकीला. तिथे जाऊन पहा जे काही होतं ते सुद्धा काही तिथे नाही. अवैध धंद्यांचा अड्डा बनून गेला तो दवाखाना. त्याच्याकडे साफ दुर्लक्ष इथल्या प्रभागाच्या प्रतिनिधींनी केलेलं आहे. जी कामं करता येणार सारखी आहेत ती पण करता आली नाही, ते पण करता आलेली नाहीत. स्मशानभूमी या गाव भागात आहेत. सिद्धेश्वर वेस्टची स्मशानभूमी, नांदगाव वेस्टची स्मशानभूमी. स्मशानभूमीमध्ये प्यायला पाणी तरी आहे का व्यवस्था, याचं ते लाईटची व्यवस्था आहे का तिथे, त्याची साफसफाई सामाजिक संस्था करतात, संघटना कुठलीही अपेक्षा न करता. महापालिकेची काम आहेत. ग्रीन लातूर करू, कोण करते ग्रीन लातूर? सामाजिक संघटना करतायत. महापालिकेचा निधी मुरतोय कुठं? प्रतिनिधी काय करतायत लोकप्रतिनिधी या बाबतीत? प्रचंड गाव भागात अतिक्रमण इतके आहेत, रस्ते लहान लहान आहेत, बोळ आहेत. हे अतिक्रमण मुक्त कोण करणार? शहर किंवा प्रभाग? लोकप्रतिनिधींची काम आहेत ना. केंद्र सरकार तर करणार नाही या गोष्टी. बरोबर. आणि आता गावभागचा नागरिक हुशार झालाय. तो विकासाच्या मुद्द्यावरच निवडणुकीला मत देईल. आणि जे चुकीचे लोक आहेत, ज्यांनी मागील काळात काही कामं केली नाहीत, त्यांना या ठिकाणी गावभाग साथ देणार नाही, इतकंच मी या ठिकाणी सांगतो. वकील साहेब, येत्या काळात गावभागाचा जो मतदार आहे काय त्याच्या डोक्यात असणार आहे? कशा पद्धतीनं ते कुठल्या पक्षाला रिॲक्ट करतील तुम्हाला काय वाटतंय? साहेब सगळ्यांचंच काम बघितलंय, काँग्रेसचं बघितलंय, राष्ट्रवादीचं बघितलंय, भाजपचं बघितलंय. तर आत्ता गावभागाच्या लोकांची काय मानसिकता असावी? गावभाग अतिशय सुजाण आहे. आज सुद्धा तिथं जातीवादी भाजपला तेवढा रिस्पॉन्स नाही. पण डिवाईड मतदान होतं आणि त्या डिवायडेशनमधून ही लोकं निघून जातात. त्याच्यापूर्वी मला वाटतं 5-6 वर्ष एकदा एक टर्म आले होते त्यांचे उमेदवार निवडून. पण त्यानंतर हा कायम नाही. पण जातीवादी सेक्युलर हा मुद्दा दुसराच आहे. पण सर, सेक्युलर म्हणणाऱ्या पक्षांनी तरी गावभागाचं काय डेव्हलपमेंट केलंय का?
हाही प्रश्न येतो ना या निमित्ताने. केला ना त्या काळामध्ये. मला वाटतं दवाखान्याचा एक प्रश्न सोडला तर बरेचसे कामं त्या काळात झालेले आहेत. त्यावेळेस आमच्यासोबत समद पडले साहेब होते, त्यांनी फार प्रयत्न केला. पण काय झालं साहेब, आमचं बजेट याच्या काळामध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये ही कामं राहायची आणि मग ते पेंडिंग पडायचं आणि समोरचे पुढचे येणारे ती पाठपुरावा करायचे नाहीत. ही अडचणी अशा झाल्यात. आता एकमेकाला काउंटर करायला किंवा त्यांचे कामं होऊ द्यायचे नाहीत, असं एक राजकारणातली एक दुष्प्रवृत्ती होत झाली. त्याचा परिणाम ही गावातल्या लोकांवर होतो. मध्यंतरी 2015-16मध्ये प्रचंड दुष्काळ पडला. त्याच्यामध्ये ही जी कामं होती ती परत कोलॅप्स झाली. त्या काळामध्ये रामनिशी मंदिरचा प्रश्न असेल, अमित देशमुख साहेबांनी तिथंही 50 लाख रुपयाचं बजेट दिलं होतं. ते बजेट पुन्हा ते काय आलं नाही. त्यानंतर आता परत काल परवा भाजपच्या काही नेत्यांनी तिथं बजेट आणलं म्हणून कळालं ते मंदिर झालं त्याच मंदिरासाठी आलं म्हणून. आता ते काय त्यांच्यातलं काय ते डॉक्युमेंटेशन वगैरे काय त्यांचा विषय आहे, ते मंदिर रामनिश्वरचा विषय असेल किंवा तत्सम मंदिराचे गावातले विषय आहेत ते. पण मला एक म्हणायचं साहेब, तुम्ही मंदिर मस्जिदचा विषय करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांचा आधी बघा, त्यानंतर तुम्ही देवधर्म करा ना, पण प्रायोरिटी त्या मंदिरालाच जर चिखलातनं जावं लागत असेल तर होय काय ना. अर्थ आहे त्या धार्मिक स्थळात जायला. आता गावभागात मंदिर आहेत, सुरज शावलीचा दर्गा आहे, यांचं शिवकरण आपण वेळोवेळी त्या मंदिराला जायला रस्तेच नसतील साहेब. आमच्या काळामध्ये आम्ही तिथं कामं करत होतो, पण आम्ही प्रायोरिटी ह्या कामाला दिली. त्याच्यानंतर तत्सम त्यावेळेची नेते आम्हाला सांगायचे की बाबा तुमचं उरलेलं बजेट ह्या कामासाठी टाका. आता आम्ही 17 लाख रुपयाचं बजेट त्या काळामध्ये स्मशानभूमीसाठी मंजूर करून आणलं होतं. त्याच्यामध्ये परत राजकारण झालं, परत काल परवा एस्टिमेट झालं. पण तिथं आज जर तुम्ही इथून जर उठलात आणि तिथं ठिकाणी गेलात नांदगाव स्मशानभूमीमध्ये, तसं वरचे पत्रे सगळे असं काढलेले दिसत आहेत. एकतर कोविड काळामध्ये एवढी लोकं वारली, गावातसुद्धा बरेचसे वारले. तर त्या ठिकाणी तुम्ही पण ते बघितलं तिथं कसं होतं काय नाही, की एकाच बदल असं 4 त्या ह्याच्यामध्ये मैस जाळायची तिथं. आणि आज तुम्ही बघितलं ते वरचं जे आहे ते आजसुद्धा पत्र बसलं नाही. म्हणजे भाजपच्या काळामध्ये साधं एक पत्रा बसला नाही, लाईटची व्यवस्था नाही. आज गोपाळ बरोबर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे त्यांचा ह्या भागातला अभ्यास जास्त आहे, त्यांचा रूट आहे, त्यांना म्हणजे सहज दिसतं आहे. आम्हाला जरा बघा यावं लागतं असं म्हणतं थोडंफार. पण त्या स्मशानभूमीमध्ये आजसुद्धा तिथला मला वाटतं बोरचं सुद्धा पाण्याची व्यवस्था नाही. पलीकडे ते माळी समाज आहे, तेही पाणी दिलं तरच तिथंच अंत्यविधीसाठी सुद्धा हे लोकांना चमको म्हणतात, पण खरे चमको हे आहेत, हे मला या ठिकाणी म्हणायचे. आणि येत्या काळात गावभाग कशा पद्धतीने आणि कुण्या मुद्द्यांवर निवडणुकीला उमेदवारांना मतदान दिलं असं वाटतं तुम्हाला? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा असा साहेब, त्या भागातला व्यक्ती. लोकांनी तर सगळं पाहिले. व्यक्ती जर सुंदर काम करणारा जनतेतला असेल तर त्याचा प्रभाव बऱ्यापैकी पडतो. त्याच्यानंतर पक्ष बघितला जातो. आता राज्यात आमचे सरकार आहे, काँग्रेस राष्ट्रवादी मित्रपक्षांचं आहे. त्याचाही फायदा प्रभाग क्रमांक 1मध्ये आम्हाला होऊ शकतो, काँग्रेसला किंवा राष्ट्रवादी. जर आम्ही मिळून या ठिकाणी लढलो तर. जर नाही लढलो, आमची तर आता एकला चालू भूमिका आहे, कारण आम्ही मागच्या काळामध्ये आम्ही धोका खाल्ला आहे. तर आमचं असं म्हणणं आहे, काँग्रेस पण एकला चलोच म्हणते. नाही एकला चालू मात्र अतिशय चांगलं आहे आणि ही काँग्रेसलाच येत्या काळामध्ये भावणार आहे. आम्ही मान्य आहे आम्ही सत्तेत येणार नाहीत, पण आम्ही सत्तेपासून दूर ठेवू शकतो, ही तर राष्ट्रवादीचं आहे. आजही प्रत्येक वार्डामध्ये आमचे काही ना काही माणसं आहेत, आमची बी ताकद आहे. मग तुम्ही काय अजेंडा घेऊन जाणार आहेत एक वार्ड क्रमांक 1च्या लोकांसमोर सगळ्यात राष्ट्रवादी म्हणून? हो, आमचा सगळ्यात पहिल्यांदा मुद्दा असेल, आताच गोपाळजींनी सांगितल्याप्रमाणे महानगरपालिकेचा जो दवाखाना आहे, जवाहरलाल नेहरू दवाखाना, आमची प्रायोरिटी असेल त्याला. त्यानंतर रस्ते असतील आणि विशेष म्हणजे आता गोपाळ एक नवीन मुद्दा सांगितला की अतिक्रमणाचा विषय. तर 1000% आपण जिथं अडचण आहे रस्त्याला किंवा वावरायला, ते अतिक्रमण आम्ही काढायचा एखादा प्रामाणिकपणे प्रयत्न करू, सगळ्या सोबत घेऊन करू, समोपचारानं करू. हे या ठिकाणी मी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं ओबीसीचा अध्यक्ष आणि पक्षाचा एक चांगला पदाधिकारी, जबाबदार पदाधिकारी म्हणून आपल्याला या ठिकाणी सांगू इच्छितो. राष्ट्रवादी पॉझिटिव्हली 2-4 मुद्दे घेऊन येत्या निवडणुकीला समोर जाणार असल्याचं खटके साहेब म्हणतात. वकील साहेब, शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी घेणार आहे. दलित, ओबीसी, मुस्लिम मायनॉरिटीचा हा तुमचा प्रभाग आहे. येत्या काळात काय लोकांना अपील करेल असं तुम्हाला वाटतंय आणि लोक कुठल्या मुद्द्यांवर कुठल्या राजकीय पक्षासोबत असतील? तुम्ही निवडणूक लढवली तर तुम्ही लढवण्याची तुमची इच्छा आहे का आणि कुठून तुम्ही लढणार आहात? काय असणार आहे पुढचं गणित? मला वैयक्तिक जर विचारला तर योग्य वेळी योग्य निर्णय घेऊ असं उत्तर असेल. आणि लोकांची मानसिकता
तर लोकांनी संधी देऊन पाहिली सगळ्यांनाच. सगळ्यांनाच. रनिंग नगरसेवक आता भारतीय जनता पार्टीचे पण आहेत, त्यांचीही सत्ता होती 2.5 वर्ष. आणि प्लस मला आणखीन एक प्रश्न त्यात ॲड करायचा आहे. ओबीसी राजकारणावर सध्या बऱ्यापैकी चर्चा सुरू आहे आणि ते कोर्टानं रद्द ठरवलेलं आहे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकात. तर त्या निर्णयाचा कितपत परिणाम पडेल विशेषतः प्रभाग 1मध्ये, कारण ओबीसी वोटर संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे तिथं. प्रथमतः मी आपल्यास निदर्शनास आणून देतो की सदरील आरक्षण रद्द नसून स्थगित केलेलं आहे. ते व्हॅलिड ठरवलेलं आहे, परंतु इम्पिरिकल डेटा अभावी त्याला स्थगिती दिलेली आहे सुप्रीम कोर्टानं. आणि राज्य सरकारनं परवाच CM साहेबांनी बैठक सर्व पक्षीय नेत्यांची घेतली आणि त्या बैठकीमध्ये राज्य मागासवर्ग आयोगाने इम्पिरिकल डाटा कलेक्ट करावा आणि तो परत राज्य निवडणुकांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आरक्षण परत द्यावं. यासाठी राज्य निवडणूक आयोगाकडे ते 435 कोटी बजेट वगैरे सकारात्मक दिसते राज्य सरकार. आणि दुसरी जी सुप्रीम कोर्टात केस राज्य सरकारनं केली आहे की केंद्राकडे असलेला सेन्सस डाटा जे केंद्र देत नाही आहे राज्यांना तो द्यावा यासाठी सुप्रीम कोर्टामध्ये प्रकरण आहे. त्यामध्ये केंद्र शासनानं 3 आठवड्याचा वेळ मागून घेतला आहे उत्तर देण्यास. येणाऱ्या 23 तारखेला केंद्र शासनाची भूमिका कळेल. त्याच्यामुळं हे आरक्षण परत होईल असं तुम्हाला अपेक्षा आहे? 3 महिन्याची अपेक्षा आहे. नाही झाली तर सर्वपक्षीय लोकांचीच नेत्यांची असं म्हणणं आहे की निवडणुका पुढे ढकलल्या जातील. आता तुम्ही प्रभाग 1 बद्दल बोलताय तर मायनॉरिटीचा वार्ड आहे, दलित मुस्लिम ओबीसींचा वार्ड आहे, म्हणजे कायम विकासापासून सुद्धा वंचित, राजकीय वंचित अशा पद्धतीचा सगळा प्रभाग आहे. आरक्षण हा विषय असतोच, परंतु जेव्हा आरक्षण हा विषय जेव्हा तो मार्गी लागेल तेव्हा पाहू. परंतु मतदारांना स्लम एरिया आहे, शिक्षणाचं प्रमाण कमी आहे, आरोग्य धोक्यात आहे, कारण स्वच्छता नाही आहे, हे असंख्य प्रश्न आहेत. यापुढील काळात जो व्यक्ती काम करेल अशी त्यांना अपेक्षा वाटते किंवा ज्याचं काम विश्वासार्ह वाटेल अशाच लोकांच्या मागं लोक जातील आणि पक्ष हा विषय तितकासा महत्त्वपूर्ण ठरणार नाही असं मला वाटतं. वार्ड पण छोटे होणार आहेत, याचा काय इम्पॅक्ट पडू शकतो आणि त्याचा बेनिफिट कोणाला मिळू शकतो? एक तटस्थपणे भूमिका मांडायचं झाल्यास काय सांगाल? जर तटस्थपणे भूमिका मांडायचा जर विचार केला तर धार्मिक ध्रुवीकरणाचं राजकारण जे प्रभाग मोठे असल्यानंतर होतं ते प्रभाग लहान झाल्यानंतर तसं होत नाही. लोक वार्ड लहान झाल्यानंतर विकासाच्या मुद्द्यावर निवडणुका होतात. अच्छा. त्याच्यामुळं सेक्युलर पक्षांना त्याचा फायदा होऊ शकतो असं माझं एक तटस्थ म्हणून मत आहे. अच्छा. एकूणच आपण सगळी चर्चा ऐकलेली आहे. चर्चेतल्या म्हणजे प्रभाग क्रमांक 1च्या मागच्या 5 वर्षामध्ये काही विशेष हालात बदललेले नाही आहेत. सत्तेत असतानाही आता प्रस्थापित सत्तेत असणाऱ्या विद्यमान नगरसेवकांनी प्रभागाच्या विकासासाठी फार काही विशेष कामगिरी केली नसल्याचा एकूणच ह्या चर्चेतून सूर आहे. येत्या काळात निवडणुका ज्या होणार आहेत त्यावर बऱ्याच गोष्टीचा इम्पॅक्ट असणार आहे आणि जो लोक जी व्यक्ती जी उमेदवार प्रभागाच्या कामाचा असणार आहे याच्यामागं प्रभाग क्रमांक 1ची लोक उभे राहतील असं दोन्ही मान्यवरांचं म्हणणं आहे. प्रभाग छोटे झाले तर त्याचा फायदा सेक्युलर पक्षांना होईल असं तटस्थ मत ॲडव्होकेट गोपाळ बोरवरे यांनी मांडलेलं आहे. येत्या काळातही आपण प्रभागात जाऊन प्रभागाची ग्राउंड रिपोर्ट पण करणार आहोत आणि वेळोवेळी आपण तिथल्या नगरसेवकांना त्याबद्दल दखल घ्यायला भाग पाडणार आहोत. याचबरोबर येत्या काळात आणि सगळ्या प्रभागाच्या लातूरमधल्या आपण चर्चेच्या माध्यमातून तिथली पण परिस्थिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. असेच वेगवेगळे विषय घेऊन आपण भेटत राहणार आहोत. पाहत राहा भारत सत्ता लाईव्ह. धन्यवाद.